आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत। आज विशेष म्हणजे आपल्याकडे आता निवडणूक आलेली आहे, आपल्याला मतदान करायचं आहे। ते मतदान EVM मध्ये आहे म्हणून घाबरण्याचं कारण नाही, कारण सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिल्याप्रमाणे आपल्याला निश्चितपणे सिक्युरिटी आहे। तरी आता मी तुम्हाला जे दाखवते आणि सर्व चॅनलवर जे प्रसिद्ध होते, व्हॉट्सअपवर प्रसिद्ध होते, तेच तुम्हाला दाखवते। तर मतदान झाल्यानंतर त्या बाजूच्या बॉक्समध्ये स्क्रीनमध्ये आपण कोणाला मतदान केलं त्याचं चित्र येतं। ते आपण मतदान ज्या चिन्हावर केलं असेल त्याचं चिन्ह बघायचं। ते जर नसेल आलं तर आपली रीतसर तक्रार तिथले जे काय निवडणूक अधिकारी असतील त्यांच्यावर करायची। मतदान करा। मतदान निश्चितपणे 70% पेक्षा जास्त झालं पाहिजे। नोटो बिटो वापरू नका आणि आपला मतदानाचा हक्क निश्चितपणे बजावा। सध्या ऊन असल्यामुळे आपण निश्चितपणे दुपारी 12च्या आत करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। आता तुम्ही मतदान केंद्रावर जेव्हा मतदान करण्यासाठी जाता त्यावेळेस हे मशीन तुम्ही नक्कीच पाहिलं असेल। तर मी पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि इथे जे इलेक्शन कमिशन आहे त्यांनी ना इथे एक मशीन डेमो म्हणून लावलेले आहे। आता इथून पुढे जे आपण निवडणुका होतील त्या ठिकाणी हे एक मशीन असणारच आहे, जिथे आपण उमेदवाराचं नाव असतं, त्यानंतर इथे चिन्ह असतं आणि त्याच्या पुढे आपल्याला बटन म्हणजे त्याला मतदान करायचं असतं। त्यानंतर हे नवीन जे मशीन आहे ते ऍड झालेले आहेत। तर संजीव सर आहेत, तर ते आपल्याला आता हे नवीन मशीन काय याच्याबद्दल सांगतील। हा ऍक्च्युअली आपण वोटिंग मशीन हा डेमो आहे। जेव्हा तुम्ही वोटिंगला जाणार आहे त्यावेळेस त्या बूथमध्ये ह्या दोन मशीन असतात। ह्याला म्हणतात आपण बॅलेट युनिट, ह्याला म्हणतो आपण व्हीव्हीपॅट युनिट। त्या मशीनमध्ये काय होतं, आपण ज्या पक्षाला किंवा ज्या चिन्हाला आपण मतदान केलेलं आहे त्याचं त्या ठिकाणी एक स्लिप तयार होते। ऍक्च्युअल हा एक प्रिंटर कम एक बॉक्स आहे। मतदार जे आहेत त्यांना आपण केलं मतदान बरोबर झालंय का, त्याच पक्षाला किंवा त्याच चिन्हाला झालंय का हे ह्या मशीनमुळे क्लिअर होतं। तर समजा मी हे 7 नंबरला जे GG आहे आणि त्यांचं हे चिन्ह आहे, समजा इथं जर प्रेस केलं ओके, तर अशा पद्धतीनं एक स्लिप तयार होणार। ओके, ती स्लिप तुम्हाला 7 सेकंद थांबणार बघण्यासाठी। बरोबर, 7 सेकंद झाले ती स्लिप कट होते आणि खाली एक बॉक्स आहे, बॅलेट बॉक्स एक बॉक्स आहे, त्या बॉक्सला जमा होते। जेणेकरून आपल्याला ह्या ज्या स्लिप आहेत ह्या स्लिप आपण काउंटिंगच्या वेळेस ह्यातल्या स्लिप आणि ह्या मशीन मधल्या वोट्स हे आपल्याला टॅली करता येतात। सो हे नवीन मशीन आलेलं आहे। सो नेक्स्ट आता जे आपण निवडणुका होतील त्या ठिकाणी तुम्हाला हे नवीन मशीन नक्कीच पाहायला भेटेल। सो ही काय नवीन माहिती होती। धन्यवाद सर।